हे थांबा माझ्यासाठी थांबा. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओ मध्ये. आणि तुला नाही घेतलंय थांब. तर आता आम्ही निघालो आहोत भटकंती करायला आणि बघू शकता तुम्ही किती मस्त वातावरण आहे, एकच नंबर. आता आम्ही आहोत राजपुरीला, जे की पाचगणी पासून थोडं एक किती 3-4 किलोमीटर आहे गाव. मस्त आहे की आता आम्ही इथे आमचा एक कातकरी माणूस पुढे चाललेला आहे, तो आम्हाला घेऊन चाललाय. आणि गाडी आहे बघा इथे लावली आहे, ही आपल्या CA साहेबांची गाडी आहे. चला बघूया आज आपल्याला काय काय एक्सप्लोर करायला मिळतंय ते. लेट्स गो. आणि अशा प्रकारे आमचा डिसेंट चालू झालेला आहे इथे खाली या जंगलात. आज आपलं मराठी मॅन वर्सेस वाईल्ड चालू आहे. बाबू आयला आपल्याला सवय नाही ना, लय अवघड आहे. हे थांबा माझ्यासाठी. कसं ट्रेकिंग शिकलं पाहिजे. हळू हळू दमानं. आणि त्या तिथे बघा कातकरी कसा शोधतोय. त्याला कधी एकदाचं मऊ दिसतंय ना, असं झालंय. जेवून पण नीट नाही दिलंय त्यांनी. थांबा जरा इथून उतरतो पहिला, कारण का किती डिफिकल्ट पॅच आहे हे बघा, बघू शकता. नाही ते असं वरती पूर्ण काढ आहे आणि हे असं घनदाट जंगल. खूप दाटी वाटी आहे इथून जायला. बापरे. हा असू दे, आपण चौघत. कुत्रा नेलं दिसलं का बिबट्या दिसलेला? बिबट्याने कुत्रा नेलं ना. हा खाऊन टाकलेलं खाली. हा तसं नाही, ते बिबट्यानेच खाल्लेलं. असं कसं तुला माहिती? अरे दुसरं काय खाणार आहे सांग बरं? बेकार खात नाही का काय खात नाही? तिने रक्त असतं तेवढं ते पितं. हा ना. आले झाडांना काटे विटेले आहेत. आपल्या आंब्याकडे मग त्या दिवशी आपण काढले, मागच्या वर्षी आजी कशी भेटली आपल्याला तिथं. नीट चाल बघून जरा. हायला एवढी अडचण आहे इथे. अण्णा ये बाबा पटपट. नजारा काय खतरनाक आहे बघ. त्या तिथून वरतून आम्ही आलोय. तो वरती दिसतोय ना ते लाईटीचे खांब, तिथून खाली उतरत आलोय. आणि विशेष म्हणजे मित्रांनो, इथे ना लोकांची शेती होती. लोक लिटरली रोज एवढं खाली उतरून वर खाली करून शेती करायला यायचे. इथे वरती असे ढग यायला लागलेत मस्तपैकी. पाऊस येतोय वाटतं. चला जाऊया पुढे हळूहळू आपलं. आणि काय कुठे केवढे मोठे त्याच्या कुठे रे अण्णा? ते हे झाडांच्या तिथे का? झूम. हा बघ दिसलंय बघ. आयला खतरनाक नजर आहे रे अण्णा तुझी. आयला भेटतय. अरे तुला काय नाही होत. जाऊ दे बर. जाऊ दे मग, त्याच्या नको नादा लागायला. आपलं पुढं बघू. चला. आगी नको त्याला. माग ह्याची कथा सांगतो की, त्याला एकदा नेलेला तिकडे आणि आम्ही काय झालं, दूर झाला की आमच्याकडून. आगी मग उठलं. आणि याला मी तरी दुरातच बसवलेला, कारण दुरात माशा चावत नाहीत. आणि ह्यो मला तिकडून ओरडायला लागला. मी मऊ काढायला चढायला, आणि ह्यो मला बोलतोय अरे इकडे मला मासा चावल्या. त्या माशांमधनं मी गेलो, त्याला बघितलं तर तो बोलला कुठे चावलं तर दाखव. तर त्याला एक पण चावली नव्हती, पण तिथं जास्त वर मला 2 चावले. आणि मी त्याला बोललो मग कुठे तुला मासा चावलेला सायल्या बघ किती काळजी आहे भावाची त्याला. आणि बघतोय तर
नंतर ह्याला एक मासे चावली बरं का, हा पण त्या भाऊसाच्या ह्याच्यात ते भाऊ कसं खातो अंगाला, हा हा आणि त्यात ह्याला ती हे उठलं का पित्त खवायला त्याच्या अंगाला फोडेच नुसतं. तिथपासून त्याला कुठं नेत नव्हतं. ते आज आणलाय आपण सगळे आले म्हणून. आलं ती एकच म्हस आहे बघ तिथे खाली. कुठं? खाली आहे की तिथे दिसत इथे झुडपात दिसणार नाही. अण्णा हा पोर्शन मध्ये काय खतरनाक वॉटरफॉल येत असेल रे पावसाळ्यात. इथून सगळीकडून तुला वॉटरफॉल दिसणार. एवढा नजारा हिरवागार आणि एवढा स्वच्छ सुंदर. झऱ्याचं पाणी पिशील ना, हा बिस्लेरीला मागं टाक. काय बोलतो, मग करायचा का बिझनेस चालू बिस्लेरीचा. हा हा काय मस्त मजा वाटतेय जंगलातून फिरायला. आयला नजारा बघा मित्रांनो खतरनाक. हे बघा त्या तिकडे सातारा आहे ना रे अण्णा. इकडे सातारा आहे मग हे कुठले, हे वाई, हे बावधन, बगाड. गाडी कुठे आपली, आल्या गाडी दिसते की आपली बघ. तिथून आम्ही चालत आलोय बघा मित्रांनो खाली केवढं. अजून जायचंय का, हे बाबा आयला केवढी दरी आहे रे. काय जनावर दिसते खाली. कुठे आवाज आला रे आता. या हळूहळू. त्याच्या कुठे हा थांबे येऊ का नको खाली. हॅलो मित्रांनो, इट्स टू डिफिकल्ट, पण आपल्या पट्ट्याने शोधून काढलेलं आहे. त्याच्या तीक्ष्ण नजरेने कातकरीचा माणूस आयला. थांबा भेटणार. जागी बघ बरं कुठे दिसते. कुठे आहे ते? कुठं रे, त्या झाडाच्या शेंडी. हा दिसलं आणि एक हो घेते. दिसलं का, हा खतरनाक. आणि कुठे एक तिथे आहे तिथं. कुठे त्या पानाच्या. हा? दोन आहेत. इथे दिसत नाही. ठोक किती तुम्ही? अरे कॅमेरात नाही दिसत आहे. किती बघ, किती दिसते. नशीबला खातेच नाही इथं आलो पण. आणि आता कशा प्रयत्नानंतर आम्हाला 2 मऊ दिसलेले आहेत. एकाच जागी. आणि माणूस आपला आता कामाला लागणार आहे. किती कुठे गेलं रे, आयला कॅमेरा झूम कुठे करतोय. हा इथे, हा दिसतंय. आणि एक त्या तिथे. काढू का पहिलं? दोन्ही पण easy आहेत. मित्रांनो पट्ट्या बघा आपला कसा एकदम शेंड्यावर. हा 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 कसा आहे रगील सातारकर. डायरेक्ट मावाची इथंच हाड्या काढला म्हणा. हा बांधला तोंड आता. आता काय ऐकत नाही. सातारी फड्या काढला म्हणा. पाय बी नीट देऊन थांब रे. हल्लय, उठलंय 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 उठलंय. माशात त्याच्या दिसते का? मासे पण दिसत आहेत की हळू हळू दमान. हळू हळू कर. खाली खाली कोयता टाक पाहिजे तर. नको ते पाळला नको. अरे माकडांना व्हिडिओ काढून काय ना विषय. हा ही पुकडी करू का वेगळी? नको फेक की असाच गेल कॅच गेल तो. तिथं कॅच घेशील का? ते कोयता खाली. टाक पुढंच असा. बरं तिथे टाकतो. तू पायाला धर. हा तर तुम्ही कुठेतरी आहे. हा हा अरे मासे काय नाही करत, पाळलेले आहेत. हा 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 एकच नंबर. घे बघवा मित्रांनो. मी काढ दाखव दाखव. असं दाखव. घे की तुला पाहिजे तसं दाखव. असं हा एक नंबर. वायले मासे आहेत त्याच्यावर. मी माझ्या मनात काय होतं वरल्या. एकदम तयारीनिशीर आलोय आम्ही सगळं मस्त डब्बा बिब्बा सुरी विरी घेऊन. हा हा हे पण खातात ना रे काहीतरी चावून. हे खालचं ना. तिथं काय करतात माहितीये का? हा बायका नाही का त्या
आजी पहिल्या काळातल्या हा ते असे लावायच्या काय कुंकू हा मोठा असा त्याच्यासाठी ते हा. मेन हात लावायचे आणि त्याला कुंकू लावायचे. कुंकू म्हणजे बसून राहील जायचंच कुंकू नाही, असा. ते किती जरी घालवलं. हा, लय एक नंबर पूर्ण भरलाय बघ. एकदम टच दिसतंय का म्हणून? दिसतंय की. आर पिशवीतच घेत आजी, कसल्या पिशवीत? त्या पिशवीत. कसं? पिशवी टाक पिशवी. अरे नाही, नाही, डब्यात पिशवी टाक. डब्यानं लागतं ते डब्यातनं निघत नाही म्हणजे डब्यातच राहतं. नाही काढायला डब्यातनं. पिशवीला फाडून असे काढ वाढता येतं सगळं असं म्हणते. तू हे वाया घालू नकोस. आले गलतय. अरे ते गलतय खाली. ऐक ते नको फोडूस, पहिलं वरचं फोडलं असतं ते घाल. बघू कसे टेस्ट. अमृत मस्त रे, गोड एकदम. आयला मला वाटतं हे विकत घेतात ना त्याचं नक्की भेसळच असणार हा? कधी लागलं तर डायरेक्ट येत जायचं, तो मला भरून भरून देतो. गोड आहे. ते दांडा चाटून खा की, त्याला लय वाया जाते यांना. घालतोय. जरा पण वाया नाही गेलं पाहिजे. खालच्या बाजूला दोन हे वर चढून एक नंबर टेस्टी मध्ये मित्रांनो. पतंजली मध पण फेल आहे. आयला नैसर्गिक ते नैसर्गिक हा. ते डबा दाखव रे खोलून. आयला काटके ना दाखव. हे बघा कसं आहे, सुटलं का नाही तोंडाला पाणी. आणि माणूस लगेच हा दमतच नाही हा. ह्याला काहीतरी पुरस्कार दिला पाहिजे. कमेंट करा, जेवढे लाईक येतील तेवढ्या ह्याला पुरस्कार. हा तेच काय ते बघू. अरे पण पैसे देऊन असलं भेटत नाही ना, मग पैसे कशाला मग. ती काप अरे जुना आहे. पॅक पॅक बंद आहे ना. पॅक बंद आहे जुना. वर मध्ये फुटणार आहे कांदा, फुटला येऊ फुटलाय इकडे वर टाक, वर त्याच्या खाली ये की आता असू दे तसंच नाही पडत ते. तेजा आपलं मध ओरिजिनल आहे का डुप्लिकेट आहे कसं सांगता? नाही नाही अरे पण हे अण्णा म्हणते डुप्लिकेट आहे. जर मध आपण हात धुतला आणि आपला हात चिकट राहिला हा तर ते मध साखरयुक्त असतं. हा. आणि जर आपला हात धुतला आणि एकदम क्लिअर झाला हा. तर ते प्युअर मध असतं. बाबा रणछोड चला. चांगली माहिती दिली आहे साहिलनी. तू तर फुंचूक वांगडून निघाला बे. तर मित्रांनो आता आम्ही 2 टीम केल्यात. एक आमच्या दोघांची टीम आहे आणि एक तिकडे त्या साईडला गेली आहे. कारण का सगळेच एका ठिकाणी गेलो तर भेटणार नाही. आम्ही फक्त सगळे स्पॉट करून ठेवणार कुठे कुठे काय आहेत ते. माणूस तर आमच्याकडे एकच आहे जो झाडावर चढणार आणि काढणार आहे. कसला रे आवाज आला? कातकरी आहे का? आणि आवाज असा लांबपर्यंत जाण्यासाठी असा आवाज द्यायचा, म्हणजे आवाज असा घुमून लांब जातो आणि समोरच्या माणसाला मेसेज पोचतो. ॲक्च्युली ईवचे खूप सारे प्रकार आहेत. एक्साइटमेंटमध्ये ईव, आनंदात ईव, काय चांगलं दिसलं की ईव, कोणाला आवाज द्यायचा असेल तर ईव. आता हे जंगल बघा. आयला अंधार पडला कसलं इथे पावसाळ्यात एकदम खतरनाक. मित्रांनो हे जे झाड दिसतंय ना तुम्हाला, हे ते आपट्याच्या पानांचं झाड आहे जे आपण दसऱ्याला सोनं वाटतो तीच ही पानं आहेत. हे घ्या सोनं.
आणि इथून असा खाली पूर्ण आता कडाच आहे, त्यामुळे खाली नाही जाते. आता आम्ही परत इथे या साईडला वरती जातोय. आता कसं आहे लांडगा मुतलाय. इथे लांडगा म्हटलंय. कोण होता लांडगा? कोण होता? ओळखा पाहू. तर असं तू म्हण की. कशी खतरनाक दरी आहे बघा मित्रांनो. हा आहे वाई तालुका आणि आपण आता जे जंगल आहे हे आहे महाबळेश्वर तालुक्यात. खाली दाखवलं की त्या तिथून आम्ही आलोय. चालू. ज्यांना कुणाला 10,000 स्टेप करायचे आहेत त्यांनी या अशा टेरेनवर 10,000 स्टेप करून दाखवाव्या. पावसाळ्यात एक दिवस आला ना हा तर आपण इथनं सगळं ट्रेक काढू. पूर्ण धबधबा असतात, सगळं असतंय. हा एक नंबर काश्मीर मध्ये आले वाटणार तुम्हाला. हा. आताच सांगतोय. कमेंट करा कोण कोण येणार, तसं आपण एक तारीख ठरवून नक्की या. ट्रेक ऑर्गनाईज करायचा का? हा ट्रेक ऑर्गनाईज करू. इथनं पांडवगड. इथनं पांडवगड. इथनं पांडवगड नाही, इथनं वैराटगड. वैराटगड. खतरनाक. वैराटगड दाखवतो तुम्हाला थोडं वरती. आता इथं दिसणार नाही झाडांमुळे. चलो. चांगलीच दमछाक झाली आहे मित्रांनो. ते बघा ह्या पूर्ण जंगलातून आम्ही असं खाली उतरून आता इथून वर चढून आलोय आणि अजून इकडे जायचंय. हा वाघ. हा बघा वाघ दिसला का? डरकाळी फोड. ते शिव आहे काय? ह्याला कसला वाघ आहे? मिशन मऊ शोधा अजून चाललेलं आहे. 2 भेटलेले आहेत पण काय 2 मध्ये समाधान होत नाही आमचं. त्याच्यामुळे अजून बरंच पुढे जायचं आहे. ती दुसरी आपली एक टीम तिकडे खाली आहे आणि आम्ही वरच्या साईडला शोधतोय. वाव, एक नंबर एक्सपिरियन्स आहे. असं जे रोज माणसं चालत असतील त्यांचं काय फिटनेस असेल. पण हे लागतंय गवत लय कापतं. पण एवढं चाललंय मगासपासून बरंच चाललो ना रे. एवढा काय अजून थकवा आला नाही. धाप लागते जर सवय नाही म्हणून. पण ठीक आहे. कुछ तो ॲडव्हेंचर याला म्हणतात खरं ॲडव्हेंचर. काय यावर मऊ नाही मिळालं मग मित्रांनो अजून. पण आंबा भेटलेला आहे आणि आंबा खाणार आहे. वास तर एकदम गोड आहे. चांगला पाड लागलेला आंबा आहे. हे बघा. अरे कुठं राहिलीत? आला आवाज आला. स्टार्टिंग झालेली आहे मित्रांनो. आवाज आलेला आहे आपल्याला. कुठं आंबा आणू का? फुटलाय. काय घातली इथून आहे का रस्ता खाली? हे बघ इथे पण आहे. अरे लय गोड. आंबा खायला लागला. आला नजर आहे ना कातकराचीच जातीये बरोबर. आम्हाला काही डुकरांच्या लेंड्या आणि मेंढ्या दिसतात. कुठे आता वाला तर मग एकदम पतंजली फेल. काय बोलतात ना. एक नंबर. आणि सूत्रांकडून अजून एक माहिती भेटलेली आहे. हे बघा नाही ना. कोण कोण आहे? संध्याकाळी काढायचं का म्हणते? हो होय. मग काय करताय बघा तुम्ही. सूत्रांकडून काहीतरी खबर मिळालेली आहे की स्पॉटिंग झालेलं आहे अजून एका ठिकाणी. आज एकदम ते आपलं
ते ताडोबात कसं स्पॉटिंग झालंय इथे वाघ दिसलाय तसं आल्या मवाचं एकदम चावली पहिल्यांदा हे देखो. एवढा मोठा होणार आहे आता गणपती. मित्रांनो फांदी सोड. जांभळं बघा दिसले का? एक काम करतो झाडावर जातो जांभळीच्या. कुठे गेले? काय आली नाही हे बघा इतकी. कशाला पाहिजे मिंटे जामून हा ओरिजिनल. अरे रूम मध्ये बसून आपलं भेटते त्याला बाहेर पडायला लागतं जंगलात फिरायला लागते. मर्न ऑफ मिंटे जामून 450-500 रुपयाला आहे. इथे कसं खायचं मस्त आहे की हा आहू. झाडावर जांभळी या जांभूळ खायला. चालू ढकले उडते जांभळी जाताना किती पाहिजे. बाहेर शेजाव टाकली जरी असती ना ह्या झाडावर तिथं जर जाता आलं असतं ना सगळी जांभळं मी ट्राय करतो. नाही सरळ हो ताज इकडं त्याच्या केवढी झाडी एक नंबर बरोबर बुद्धी लावून से झालास ताकद लावून पहिल्या हो असा रेंगायला लागतंय. त्याच्या तू इथं जाऊ शकशील हो. काय आमच्या बघ? खांद्यावर उभं राहिलास ना हा? खांद्यावर उभं राहिलास तू इथं जाशील. ऐक शाना बन तिकडून सगळी खाली पाडणार तू. अरे पडत्या ते. फांताडच घेऊन direct खाली. अरे नाही सगळीच मातीत जाणार त्याच्या तिथे ये तू खाली. ऐक माझं. आणि तिथं जाऊन काय तिथनं अरे ह्या बाजूला पण बघ ना अख्खं केवढं घड आहे. रामदाजी कुठं बघ हे असं आहे, ते जाऊन तुटलेलं असं. मी काय म्हणतोय दाजी हा. पाळा दे माझ्याकडे. अरे नको पाळला. डांपीच घेतो खाली काय त्याला एवढी सिद्ध डांपी अरे तू थोडं थोडं सगळी पिकल्यात त्याच्या सगळी तुटणार खाली. नको तू ऐक माझं. पाडणार एवढी दाजी. अरे तू इकडे ये बाबा तुला तिथं फांदी दिसली का? तिथं फांदी दिसली हा हा तुला खांद्या उभा केला की तिथं पोचलास की आणि जागती तिथनं परत वरती त्या फांदीत बसून तिथलीच येणार आहे हाताला परत काय लोम खाणार आहे नाही तिथं बाबा परत. सगळी येतात त्याच्या हाताला तुझ्या. तू ये इथं ऐक. काय होतं पाऊस चालू होतो ना मग ती काढून ठेवायचं कसं. दाजी हा इंद्र कुठे येऊ इकडे ये खाली असा या अंगाले पडतील जांभळं. तू खाली जा. कसं आहे इथं समोर एक नंबर. नाही, रानात फिरायला लागतं. चढकी अरे, ओके. ₹50 पावशेर एवढी जांभळं भेटतात. एवढी पण नाही याच्यापेक्षा कमी. आजची कमाई झालेली आहे. कसं वाटतंय सीए? झाली का बॅटरी डाऊन? जर पाणी पी. आता मस्तपैकी जांभळं वगैरे पण गोळा केलेली आहेत आणि आता परतीचा प्रवास आम्ही चालू केलेला आहे. पण ह्यांचं काय अजून मन नाही राहते. तो काय म्हणतो काय रे? आंब थांब आलो. अरे एकच नंबर. एवढं कसलं आंब भेटलं. ज्याची कमतरता होती तेच आपल्याला भेटलंय. मला दिसतात इथून आंबे आले मधनच आलो. थांबाय हा आईला खतरनाक आहे बघ. कुठं कुठं रे? काय कुठं रे? हे बघ चौक तिथं पाल्याच्या आडलं आईला मला काय नाही दिसत. पाल्याच्या आडलं फुलं रे ते. आम्ही पिशवी बघत. तिकडून बघ खालून दिसत. तर त्या ह्या वरती हा दिसलं इथे ना इथे. हा आयला बोनस. अरे एकच नंबर सायल्या बोनस. आणि हे बघा मी आंबे बोलवतो ना. हे बघा दिसले का आंबे? एकच नंबर. आयला बरं आलो इथून आलो. अण्णा तू म्हणत होता जाऊया मागे. सोपं नाही मित्रांनो. हे बघा जरा पण वाया जाऊन नाही दिला आम्ही. हे बघा फार फाटलाय तरी पण मऊ दिसलाय पण काढलाच. याला म्हणतात जिद्द. कसे आहे जिद्द पाहिजे आयुष्यात कशासाठी पण जिद्द पाहिजे. हे बघा कसा. हे बघा अभिषेकच केलाय मधाचा. आता मासे बसतील या डेअरीवर. जांभळं काढलेली मगाशी. एक नंबर आंबा सापडला. हे बघा गोड आहे.
जंगलात हे असलं खायला भेटलं तर जन्नतच घ्या. या खायला. तहान लागलेली आम्हाला, पाणी संपलेलं. आणि शिंदे बघा कसं खात्यात ते. जांभळं खाऊन लय तहान लागलेली. आंबा भेटला आता मस्त. हा बघा, याला कोण म्हणाल कशी आहे म्हणून. असा खायचा आंबा. कसा भरला भरलाय बघ ना कसला खतरनाक. ते मध्ये हातात पडतानाचा शॉट आलेत का? नाही, तेव्हा आम्ही आमच्या हातात दुसरी काठी होती ना. मित्रांनो, नो डाऊट हापूस आंबा एक नंबर आहे, पण या गोटी आंब्यांची पण काय बातच वेगळी आहे. सेंद्रिय आंबा, तो पलीकडचा गोटी आंबा. फॅन्ड्री आंबा. फॅन्ड्री आंबा. जबे आंबा, जबे हा, आंबा. तो दाखव ना खालचा. खाल्ला काय तो? असा लाल होतो. अरे मला घे. मस्त. आता सूर्यकिरण पण बघा ना कसं मस्त आंब्यासारखंच सूर्याची पण किरण. आणि वानर सेना चढलेली आहे वरती. मित्रांनो, या आंब्या पुढे आहे ना, या आंब्या पुढे माझा स्लाईस सगळं फेल आहे. माझा स्लाईसमध्ये एवढं तुमचा शुगर वगैरे असणार, पण ह्याच्यात नॅचरल शुगर आहे आणि एवढा गोड आहे ना मस्त. डायरेक्ट असा पिळून बाटलीत भरून विकला ना तरी लोक घेतील. हा हा हा. आणि काय मस्त वातावरण झालंय. 6 वाजले. आता मस्त सूर्य हळूहळू हळू असा खाली येणार आणि त्या डोंगराच्या मागे जाणार. आणि ऑल थँक्स टू दिस मॅन आंबा खायला या. तेजा भाई. एक नंबर मित्रांनो. आता आपल्या या दिवसाची सांगता होतीये बाहुबली. आणि रिकामी पिशवी, रिकामा डब्बा, रिकाम्या झोळा, पण बाटल्या भरलेल्या होत्या त्या आता रिकाम्या करून चाललंय. पण खजाना आमचा बघा कसलाय खतरनाक. रानमेवा झालाय. आणि आता खरी हवा टाईट होणार आहे. मगाचपासून आम्ही डोंगर उतरलोय, आता चढायचं आहे. हे बघा. चला, आधी पिशवी मी पकडली, आत्ताच जस्ट त्याला दिली ब्लॉक करायचा म्हणून. तर आता त्या साईडला तुम्ही वाई तालुका बघितला. आता आम्ही डोंगर चढून आलोय या साईडला. आणि हा आहे जावळीचं खोरं ज्याला म्हणतात ते हेच आहे. आणि हे बघा, हा एक धरण आहे आणि या डोंगराच्या बाजूला पलीकडे हे एक दुसरं धरण. आणि हे पूर्ण असं जावळीचे खोरे. आणि ही आपली पोरं आता चाललीत घरी. व्ह्यू बघा कसं, वातावरण बघा कसं मस्त झालंय. हा खतरनाक. तर मंडळी, फायनली आजचा दिवस असा चांगला मस्त असा 2 वाजल्यापासून जे फिरलोय रानात, एकच नंबर. आंबे, करवंद, मऊ, जांभळं सगळं खाऊन एकदम मन तृप्त झालेलं आहे. डायरेक्ट 19,000 वर्षापूर्वी मागे गेलो. कमीत कमी 2-3 वर्षाची आयुष्य वाढलंय. असं दरवर्षी येऊन थोडं रिचार्ज केलं पाहिजे आयुष्याचा. काय म्हणतो? आणि एकच नंबर दमलेत पोरं. आता मंदिरात बसलोय. अजून कुठे जायचंय माहितीये का? ती तिथे असं दिसतंय ना आग लागलेली, त्या तिथे जायचंय चालत आम्हाला. हा मस्त जरा हवेशीर बसलोय जरा 5 मिनटं, कारण का पाणी पण संपलंय आणि दम लागलेलं आहे. आणि जरा आंबे आमचे चेपत होते पिशवीत, त्यामुळे जरा मोकळे करतोय. हा एकच नंबर. स्वर्ग आहे बघा इथे. सुरुवातीला लागेल, मागणं नाही लागेल काय. फायनली आता घरी पोचलेलो आहे. आणि मगाशी आणि मदने अभिषेक केलेला. आता जरा थोडंसं दूध आणि पाणी टाकून केलं आहे आता. चला, इट्स टाइम टू रॅप अप. आणि आजचा वेळ त्याच्यात आहे. कोण नाही, व्हिडिओ काढतोय.